तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. या रब्बीमध्ये आपण देखील हरभरा लागवड करत असाल तर ही चुकी करू नका. तर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मी आपला हर्षल पाटील एक नवीन माहिती. तर मित्रांनो, हरभऱ्यामध्ये सर्वात मोठी बिमारी म्हणजे हरभऱ्यात मर रोग. तर आपण मर रोगीवर पहिलेच कंट्रोल करण्यासाठी सीड ट्रीटमेंट केलीच पाहिजे. तर आपल्याला सीड ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. तर पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी आपल्याला 3 क्विंटल हरभऱ्याला सीड ट्रीटमेंट करायची होती. तर त्याच्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. तर गणपूर येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र डॉक्टर यांचे 3 क्विंटल हरभऱ्याला आपण सीड ट्रीटमेंट करणार आहोत. तर पहिला दिवस असल्यामुळे अगोदर आपण मशीनची पूजा करून घेतलेली आहे. हरभऱ्याला सीड ट्रीटमेंट करण्यासाठी आपण घेतलेलं आहे औषध वार्डन एक्स्ट्रा म्हणून. वार्डन एक्स्ट्रामध्ये 3 प्रकारचे मॉलिक्यूल आहेत. 2 प्रकारचे बुरशीनाशक व 1 कीटकनाशक अशा पद्धतीने 3 प्रकारचे मॉलिक्यूल आहेत. 50 किलो हरभऱ्यासाठी आपण 50 ml वार्डन एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याच्यात 200 ml पाणी टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ते एकत्र करून घेतलेलं आहे. आपल्या कोणत्याही शेतकऱ्याला घरचं बियाणं असो या विकतचं पॅकिंगचं सीड ट्रीटमेंटची करायची असेल तर आपल्या खानदेश कृषी केंद्र गलंगी येथे आपण करू शकतात. निशुल्क सीड ट्रीटमेंट केली जाते येथे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपण मशीन चालू करून घेतलेलं आहे आणि वरून एक कार्टून ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून की आपले हरभऱ्याचे बियाण्याचे दाणे बाहेर पडायला नको पाहिजे. तर तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने हरभऱ्याला सीड ट्रीटमेंट होत आहे. तर एकदम एकसारखं आणि चांगल्या पद्धतीने सीड ट्रीटमेंट प्रत्येक दाण्याला सारख्या पद्धतीने औषध लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण 3 क्विंटल हरभऱ्याला सर्व सीड ट्रीटमेंट करणार आहोत. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खानदेश कृषी उद्योग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. तर अशा पद्धतीने बघा की सीड ट्रीटमेंट करून डायरेक्ट गोणीमध्ये आपण बियाणं एकत्र करून घेतलेलं आहे आणि 3 क्विंटल हरभऱ्याला आज बियाण्याला सीड ट्रीटमेंट आपण केलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो.